नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चार्जरच्या मदतीने 8 दिवसासाठी लागणारा साधारण वाटीभर लसूण 5 मिनिटात कसा सोलायचा ते बघणार आहोत। बाहेर गावी जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल बॅग घरामध्ये आलं की 6-6 महिने 3-3 4-4 महिने तशाच असतात। वर्षातून 2-3 वेळेस किंवा 1-2 वेळेसच याचा वापर होतो। तर या बॅग आहेत या व्यवस्थित नाही ठेवल्या तर यावरती भरपूर अशी धूळ बसली जाते आणि बॅग लवकरच खराब होतात। त्यासाठी आपण एखादं कापड यावरती झाकून ठेवलं तर ही बॅग सुद्धा खराब होणार नाही, पण ती चांगली दिसणार नाही, कारण यावरती कापड जर आपण तसं झाकलं तर ते व्यवस्थित दिसत सुद्धा नाही। त्यामुळे यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तो उपाय म्हणजे घरामध्ये असलेला एखादा वापरात नसलेला पेटीकोट घ्यायचा आहे आणि या पेटीकोटला अशा प्रकारे इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर हा जो बंद आहे तर इथे मी अशा प्रकारे 2 नॉट लावलेले आहेत किंवा नॉट बांधून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला हा पेटीकोट बंद करून घ्यायचा आहे। उरलेले जे अशा प्रकारच्या दोऱ्या आहेत ना या आतमध्ये मी टाकून देणार आहे आणि हा जो टूल तयार झालेला आहे याचा वापर तुम्हाला वर्षानुवर्ष करता येतो। एकदा हा टूल बनवला तर त्याच बॅगसाठी तुम्ही वारंवार वापरू शकता। शिवाय या बॅगवर धूळ बसू नये म्हणून हा टूल आपण झाकतो, पण हा टूल खराब होईल तेव्हा आपल्याला अलगद काढून घेता येतो आणि याला स्वच्छ असं धुवून सुद्धा ठेवता येतं। बॅग स्वच्छ करण्यापेक्षा हा टूल स्वच्छ केलेला कधीही सोपा जाणार आहे। त्यामुळे बॅग खराब होऊ नये म्हणून हा टूल तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये पेटीकोट पासून एकदा नक्कीच बनवू शकता। बॅगवरती झाकण्यासाठी हा अशा प्रकारे बॅगच्या साईजनुसार छोटा किंवा मोठा तुम्हाला बनवायचा आहे। अगदी सहज यावरती टाकता येतो आणि यामधून असा काढता सुद्धा येतो आणि खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला हा टूल बंद करायचा असेल तर तुम्ही करू शकता। रबर बँड लावून सुद्धा खाली बंद करू शकता किंवा एखाद्या दोरीने बांधून सुद्धा तुम्हाला या बॅगला छान पॅक करून ठेवता येईल। पण इथे मी आता अशाच प्रकारे बॅग ठेवणार आहे, त्यामुळे खालची बाजू मी पॅक नाही करणार। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा धूळ बसू नये बॅगीवर म्हणून बॅग छोटी असेल किंवा मोठी असेल त्या साईजनुसार छोटा किंवा मोठा हा टूल बनवू शकता। हा टूल बनवल्यामुळे साफसफाईची कामं सुद्धा आपली कमी होणार आहेत। यापुढची आपली टिप आहे ती म्हणजे आता चालू झालेला आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये मुलांना बऱ्याचदा सर्दी, खोकला आणि ताप यासारखे आजार होतात। मोठ्यांना सुद्धा होतात, कारण वातावरण हे थोडंसं थंडीचंच असतं। दिवसासुद्धा भरपूर थंडी वाजते आणि मुलांना या थंडीमुळे किंवा गारव्यामुळे भरपूर जास्त प्रमाणात सर्दी होते। सर्दी झाली की ती पटकन कमी होत नाही आणि त्यासाठी घरगुती उपाय हे आपल्याला करावेच लागतात। वारंवार औषधं गोळ्या यावरती आधारित न राहता आपण घरच्या घरी छोटे छोटे उपाय करून मुलांना सर्दी खोकल्यापासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं आणि मुलांसाठीच काय मोठ्यांसाठी सुद्धा हा उपाय अतिशय असरदार आहे, खूप छान आहे, इफेक्टिव्ह सुद्धा खूप आहे। यासाठी 1 ग्लास पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचे। 3-4 लसणाच्या पाकळ्या कात्रीने कट करून मी यामध्ये टाकलेल्या आहेत, तर ते तशाच टाकायच्या आहेत। हा उपाय करतोय आपण सर्दी आणि खोकल्यासाठी, त्यासोबतच घसा खवखव करत असेल त्यासाठी सुद्धा आहे। हलकासा घसा तडतड करतो बघा, त्यावेळी सुद्धा सर्दी होण्याचे चान्सेस असतात। त्याच पिरियडमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केला तर पुढे होणारी सर्दी सुद्धा होत नाही आणि झालेली सर्दी असेल तर ती सुद्धा कमी होण्यास मदत होते। दिवसातून तुम्ही 2-3 वेळेस हा उपाय करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जर तुम्हाला जास्त सर्दी असेल तर। यामध्ये आपल्याला पाण्याला उकळी आली की किंवा पाणी छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा झेंडूबाम। तर इथे मी घेतलेला आहे झेंडूबाम एका कागदावरती। हाताने घेतला तर हाताला भरपूर झेंडूबाम लागला जातो, तो पाण्यामध्ये पटकन पडतही नाही, हाताला तसाच चिकटून राहतो। यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची, ती म्हणजे कागदाचा तुकडा घ्यायचा आहे। एखाद्या रद्दी कागदाचा किंवा खराब वहीच्या कागदाचा तुकडा घ्या आणि त्यानेच आपल्याला हे विक्स सुद्धा काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला अजिबात विक्स लागलं जात नाही आणि ते वेस्टही जात नाही। अशा प्रकारे तुम्हाला कधीही विक्स घ्यायचा असेल तर कागदानेच घ्या, जेणेकरून आपलं विक्स सुद्धा व्यवस्थित राहतं आणि ते आपल्या पाण्यामध्ये व्यवस्थित सोडता येतं आपल्याला। नाहीतर हाताला चिटकून राहतं, पाण्यामध्ये सोडायला गेलात तर ते पाण्यामध्ये जातही नाही पूर्ण आणि हाताचीच आपल्या आग व्हायला लागते। तर असं होऊ नये म्हणून कागदावरती अशा प्रकारे कोणतंही झेंडूबाम असेल किंवा विक्स असेल मुलांना वास देण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये टाकणार असाल तर ते अशा प्रकारे कागदावरती घ्यायचे। घरच्या घरी वाफ दिलेली कधीही चांगली असते। मशीनची वाफ देण्यापेक्षा लहान मुलांना तुम्ही अगदी
1 वर्षापासून पुढच्या मुलांना आपण थोडी थोडी वाफ सर्दीसाठी देत असतो। तर ही अशा प्रकारे पाणी गरम करून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या कट करून टाकायच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या तरी पुरेशा होतात 1 ग्लास पाण्यामध्ये। आणि थोडंसं विक्स टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं विक्स किती थोडंसं टाकले। याची वाफ द्यायची मुलांना, खूप सर्दी खोकला आणि घशातली खवखव लवकरात लवकर कमी होते। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक उपयोगी येईल आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। पूर्ण बघितल्यानंतर आवडला व्हिडिओ तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता पुढची टिप आहे ती आहे पुरी बनवण्याच्या रिलेटेड। पुरी बनवताना एक एक पुरी आपण लाटत बसलो तर आपल्याला बराचसा वेळ त्यामध्येच वाया घालावा लागतो आणि बऱ्याच वेळा कमी वेळेत पटपट कामं करायची असतात, वेळेची बचत करायची असते। कारण घरामध्ये महिलांना भरपूर कामं असतात आणि त्याच वेळी जर आपल्याला आपली कामं वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने किंवा कमी वेळेमध्ये करता आली तर ते खूप छान वाटतं। त्यावेळी आपल्याला एक सोपी ट्रिक वापरायची आहे। जेव्हा आपल्याला पुऱ्या बनवायच्या असतील त्याच्या आधी आपल्याला 10 मिनिटं बसून अशा प्रकारे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। पुऱ्या बनवताना ग्लासचा वापर करायचा। मोठी चपाती लाटून त्यामधून अशा प्रकारे एकाच चपातीमधून साधारण 6 ते 7 पुऱ्या तयार होतात आणि ह्या पुऱ्या आपण अगदी सहज करू शकतो। तळताना सुद्धा 2-2 किंवा 4-4 पुऱ्या एकसाथ तळायच्या म्हटलं तरी सुद्धा ह्या छान तळता येतात। कारण यासाठी सुद्धा एक सोपी ट्रिक वापरायची, ती म्हणजे कढई तेलाची जी असते तळण्यासाठी ती न वापरता आपल्याला पसरट पॅन वापरायचा आहे, जेणेकरून आपल्या कमी तेलामध्ये भरपूर पुऱ्या अशा बसल्या जातात आणि पसरट बुडाचं कोणतंही भांडं असलं की जास्तीत जास्त पुऱ्या यामध्ये पसरून राहतात आणि आपल्याला एकाच वेळी किंवा ॲट ए टाईम आपल्याला 4-4, 5-5 पुऱ्या पण अशा प्रकारे तळता येतात। बघू शकता मी छान प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहे, तरीसुद्धा एकाच वेळी मी 3-3, 4-4 पुऱ्या तळतीये आणि कोणतीही पुरी जी आहे ती न फुगता राहिलेली नाहीये। छान ब्राऊन रंगावरती मस्त पुऱ्या फुगतात आणि बनवून जरी तुम्ही अगोदरच ठेवल्या तरी त्या एकमेकांना चिटकतही नाही। पुरेसं थोडंसं आपल्याला त्यावरती पीठ लावूनच पुरी लाटायची असते, म्हणजे पुऱ्या एकमेकांना चिटकत सुद्धा नाहीत। सगळ्या पुऱ्या बनवायला साधारण मला पुऱ्या लाटण्यासाठी 5 मिनिट आणि पुऱ्या तळण्यासाठी 5 मिनिट लागले। साधारण 10 मिनिटामध्ये ह्या पुऱ्या सगळ्या तयार झाल्या। सोप्या सोप्या ट्रिक्स वापरल्या तर वेळेची पण बचत होते आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला भरपूर कामं करता येतात। त्यानंतर आपण पुढची टिप बघणार आहोत ती म्हणजे प्लास्टिकचे अशा प्रकारचे डबे घरामध्ये भरपूर पडलेले असतात किंवा एखादा तरी प्लास्टिकचा असा छोटासा डबा असतो ज्याचं झाकण खराब झालेलं असतं किंवा तुटलेलं असतं किंवा सापडत नाही आणि मग बऱ्याचदा ते झाकण खराब झाल्यामुळे हा डबा वापरात येत नाही। आपण बऱ्याचदा तो फेकून सुद्धा देतो, पण फेकून देण्या अगोदर त्याचा एकदा सुंदर असा उपयोग करून बघा, खूपच सुंदर आहे। अशा प्रकारचे प्लास्टिकचा डबा तुमच्याही घरात पडलेला असेल तर तो उचलून घ्या आणि त्याच्या वरच्या काठाला अशा प्रकारे डबल टेप मी लावलेला आहे, साधा टेप लावलेला आहे, रंगीत टेप। तर हा जो साधा टेप आहे हा कोणत्याही कलर मधला असेल तरी चालेल, नाही लावला तरी सुद्धा चालणार आहे। माझ्याकडे होता म्हणून मी लावलेला आहे। तर इथे छान दिसण्यासाठी मी याला व्यवस्थित असा टेप लावून घेतलेला आहे रेड कलरचा। छोटे छोटे जुने जे असतात ते अशा प्रकारचे प्लास्टिक बॉक्स घरामध्ये पडून राहण्यापेक्षा टाकाऊ वस्तूपासून एखादी टिकाऊ वस्तू बनवली तर भरपूर आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो आणि काही गोष्टी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच बनवल्या तर महिलांना सुद्धा पैशांची बचत करता येते। आता इथे डबल टेप मी लावून घेतलेला आहे आणि हा डबल टेप लावल्यामुळे ही भरणी आपल्याला कुठल्याही भिंतीवरती अशा प्रकारे चिटकवून ठेवता येते। किचनमध्ये एका भिंतीवरती मी स्टाईल्सच्या बाजूलाच थोडीशी भिंत आहे त्यावरती ही भरणी अशी चिटकवलेली आहे। तर यामध्ये मी माझी अंगठी ठेवलेली आहे। दररोज आपल्याला स्वयंपाक करताना पीठ मळताना अंगठी ही साईडला काढून ठेवावी लागते, नाहीतर मग आपल्या अंगठीमध्ये पीठ अडकलं जातं। त्यामुळे मग दररोजच्या दररोज आपल्याला हे काढून ठेवलं तर व्यवस्थित वस्तू वेळेत सापडाव्यात आणि जागच्या जागीच राहाव्या, म्हणून कात्री, पेन असेल किंवा बारीक सारीक गोष्टी असतील, काही पैसे असतील किंवा अंगठ्या असतील, सगळं काही ठेवण्यासाठी आपल्याला ह्या डब्याचा वापर करता येतो। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे प्लास्टिक पिशवीच्या रिलेटेड। घरातली आपण प्लास्टिक पिशवी घ्यायची आहे। बऱ्याचदा किराण्यामध्ये भरपूर वस्तू आपल्या प्लास्टिक पिशवीमध्येच आलेल्या असतात। जसं मी आता लवंग जी होती ती ओतून ठेवली आणि नंतर तुम्हाला ही पिशवी दाखवलेली आहे। बऱ्याचदा कितीही टाळाटाळ केली तरी आपल्याकडे प्लास्टिक बॅग ही आल्याशिवाय राहतच नाही, त्यामुळे प्लास्टिक बॅग आली तर त्याचा एकदा पुनर्वापर झाला पाहिजे याचा तरी प्रयत्न आपण करू शकतो, जेणेकरून एकदाच प्लास्टिक बॅग वापरली जाईल आणि ती फेकली जाईल असं होणार नाही, जेणेकरून पर्यावरणाची सुद्धा आपल्याला थोडीफार काळजी घेता येईल। आणि त्याच दृष्टिकोनाने मी इथे प्लास्टिक बॅगचा पुनर्वापर केलेला आहे आणि इथे बघू शकता प्लास्टिक बॅग पुनर्वापर
वापर करत असताना मी यामध्ये काय केलंय, लसणाच्या पाकळ्या होत्या त्या हाताने फोडून यामध्ये टाकलेल्या आहेत प्लास्टिक बॅगमध्ये आणि त्यावरती आपल्याला घ्यायचं आहे जुना आणि खराब झालेलं एखादं चार्जर. आणि चार्जरसुद्धा लगेचच फेकून देण्यापेक्षा चार्जर नक्की जपून ठेवा. त्याचा वापर केला तर अशा प्रकारे लसूण सोलण्याचं काम खूप सोपं होतं. प्लास्टिक बॅगमध्ये लसूण गुंडाळून घ्यायचा आणि अशा प्रकारे सगळा लसूण एकत्रित करून वरतून हलक्या हाताने चार्जरने आपल्याला त्याला असं मारायचं आहे किंवा मारून असं लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या हलक्या हाताने फोडायच्या आहेत. तर ह्या हलक्या हाताने फोडल्या गेल्या की लगेच लसूण भरपूर अशा प्रमाणात सोलला जातो. कुठलाही लसूण शिल्लक राहत नाही. अंदाजेच आपल्याला लगेचच वरतून प्लास्टिक बॅगच्या वरतून दिसून येतं की आपला लसूण किती फुटलेला आहे ते. लक्षात ठेवा, जुन्या चार्जरचा असा वापर केला तर घरामध्ये लसूण सोलणं सुद्धा प्रत्येक महिलांना किचकट वाटणारं काम अगदीच आवडीने सगळ्या महिला करायला लागतील. यापुढे तुमच्या घरातही चार्जर खराब झालेले असतील तर ते लगेचच बाहेर काढा आणि चार्जरच्या मदतीने अशा प्रकारे लसूण सोला. खूप जास्त किचकट कामं सुद्धा महिलांना आवडीने करावीशी वाटतील असं मला वाटतंय, कारण मी सुद्धा अशा प्रकारे लसूण सोलते तर भरपूर पटकन असा हा लसूण सोलून होतो. अगदी बसल्या बसल्या तुम्ही 5 मिनिटाच्या आत भरपूर लसूण सोलू शकता आणि त्या लसणाचा वापर तुम्ही आठवडाभर पुन्हा करू शकता. अशा प्रकारे एकदाच लसूण सोलून ठेवला तर भरपूर कामं आपली वेळेमध्ये होतात. वेळेची बचत करणारी किचनची टिप आहे. अगदी किचकट काम आहे पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत दाखवलेलं आहे शेअर करून. आता इथे तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे सगळ्या लसणाच्या पाकळ्या मी न सोलताच अशा प्रकारे फक्त वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. पाचोळ्यामधून त्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी मी तुम्हाला या पाचोळ्यामधून फक्त पाकळ्या वेगळ्या करून दाखवलेल्या आहेत, कारण इथे ना सगळ्याच्या सगळ्या पाकळ्या आपोआप फुटल्या होत्या आणि त्याच्यावरचं आवरण वेगळं झालं होतं. काही पाकळ्यांवर थोडंफार आवरण राहिलेलं मी हाताने वेगळं केलं. तुम्हाला चार्जरने लसूण सोलण्याची ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर मी इथे 1 मिनिटामध्ये एक लसूण पूर्ण सोललेला आहे. हा कसा वाटला नक्की सांगा. पाकळी एकही फुटलेली नाही. अगदी साबूत अशा व्यवस्थित पाकळ्या राहिलेल्या आहेत अख्ख्याच्या अख्ख्या. आणि चार्जरने तुम्ही सुद्धा लसूण नक्की सोलून बघा. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. सगळ्याच टिप्सपैकी तुम्हाला आजची कुठली टिप आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.